गुड मॉर्निंग मंडळी, मी प्रवेश ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता मस्तपैकी असं सुंदरचं वातावरण आहे. म्हणजे बायकोला तर सोडून आलो आहे आणि आज एक न्यूज बघितली, दुःखद न्यूज आहे. आपले डेप्युटी CM अजित पवार यांचं प्लेन क्रॅश झालं, त्यांचं निधन झालं. सो खूप वाईट वाटतं. धडाडीचा नेता होता आणि खूप म्हणजे आपल्या म्हणजे बोलतो ना की नेहमी कामच जर कोण काम घेऊन गेलं तर ते कधी नाराज नाही करायचे. तर त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाला शक्ती द्यावं हीच प्रार्थना आहे आणि भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना. चला नमस्कार मंडळी. तर आज ब्लॉग अजित पवारांबद्दलच असेल, कारण की महाराष्ट्राचे डेप्युटी चीफ मिनिस्टर होते, अर्थात उपमुख्यमंत्री होते आणि त्यांची धडाडी होती आणि बोलण्याची म्हणजे बिंदास बोलायचे. आणि तुम्ही बघितलं पण असेल तर प्लेन क्रॅश झालं तेव्हा तिकडे कागद वगैरे पण खूप म्हणजे कागदपत्र पण खूप पडली होती, कारण की ते लास्ट मोमेंटपर्यंत जनतेच्या सेवामध्ये म्हणजे त्यांना बोलतात ना की जनतेत राहून काम करायचं होतं. एक वर्ड्स पण पाहिलं की दादा टायमामध्ये पोचायचे, पण दादा ह्यावेळी त्यांनी टाईम चुकवलं. ठीक आहे, असं नाही की ती पर्टिक्युलर एकाच पक्षाचे काम करायचे, असं काही नाही. ती सगळ्या पक्षांच्या ते तसे बोलायचे की मी मुख्यमंत्री या उपमुख्यमंत्री मी एका पक्षाचा नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा आहे. सो मग मला महाराष्ट्राचं काम करायचं हे त्यांच्या बोलण्यामध्ये सातत्याने जाणवत असेल. आणि त्यांनी ग्रामपंचायतपासूनच स्टार्ट केलेले आहे. बट आता दादा आपल्यात नाही आहेत. खूप वाईट वाटतं आणि बोलतात ना की चांगल्याच लोकांना देव लवकर बोलवतं. त्यातमध्ये आपले एक दादा होते, तर दादांना खरंच भावपूर्ण श्रद्धांजली. तर दादा काय बोलणार, दादांबद्दल बोलणार तेवढं कमीच आहे. ठीक आहे, चला मग म्हणून मी आजचा ब्लॉग दादांनाच मी डेडिकेट करतो आहे. सो मग चला मग आजचा ब्लॉग इथे संपवतो. पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. बाय.